Hello everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we already started our new category, major category, that is drug acting on CNS. Okay. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ड्रग CNSवर जे ॲक्ट करतात त्यांची फार्माकोलॉजी काय आहे, मोड ऑफ कोणत्या मोडने ते त्यांची ॲक्शन CNSवर दाखवतात. ओके. अलॉंग विथ आपण ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघितली, CNSमध्ये जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डची ओके त्यांचे फंक्शन्स बघितलेले आहेत. ओके. सो आता आपल्याला सब कॅटेगरी स्टार्ट करायची आहे अंडर ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. सो हा आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम अंडर जी कॅटेगरी येते तो चॅप्टर स्टार्ट झालेला आहे. ओके. सो चॅप्टरचं आपलं नाव आहे जनरल ॲनास्थेटिक्स. ओके. सो फर्स्ट आपण जनरल ॲनास्थेटिक्स स्टार्ट करण्यापूर्वी फर्स्टली आपण डिस्कस करूया की व्हॉट इज मीन बाय ॲनास्थेटिक्स. ओके. सो ॲनास्थेटिक्स म्हणजे काय, त्याचे कोणते डिफरंट टाईप्स आहेत. ओके. आणि जनरली कशासाठी ॲनास्थेशिया यूज केला जातं. ओके. So generally anesthesia is the temporary state that causes the unconsciousness, loss of memory, lack of pain and muscle relaxation. Okay. So generally anesthesia it is an procedure which is generally used before the surgery. Okay. So एखाद्या पेशंटला सर्जरी करायची असेल तर त्याच्यासाठी ॲनास्थेशिया ही टेक्निक यूज केली जाते. ओके. सो ॲनास्थेशियामध्ये काय केलं जातं, जनरली मराठीमध्ये त्याला भूल देणं असं म्हणतात. ओके. म्हणजे काय केलं जातं तर जी बॉडीची पर्टिक्युलर सिस्टीम आहे त्याचं जनरली रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. ओके. सो पर्टिक्युलर बॉडीचा जो पार्ट आहे त्याचं रिव्हर्सिबली त्याचं जे सेन्सेशन आणि कॉन्शियसनेस आहे ते लॉस केलं जातं. ओके. आफ्टर सर्जरी हळूहळू त्या इफेक्टची रिकव्हरी होते. ओके. म्हणून इथे म्हटलेलं आहे इट इज अँड टेम्पररी. ओके. सो टेम्पररी स्टेट आहे की जी काही वेळेसाठीच काही टाईमपुरतीच मर्यादित ही स्टेट असते. ओके. की ज्याच्यामध्ये काय आहे, रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस, ओके, लॉस ऑफ मेमरी, लॅक ऑफ पेन अँड मसल रिलॅक्सेशन. ओके. सो ह्या ॲनेस्थेशिया स्टेजमध्ये काय होतं तर आपला जो कॉन्शियसनेस आहे तो लॉस होतो. ओके. आपण कोणत्याही गोष्टी जी आहे ती आपण सेन्स करू शकत नाही आहे. ओके. लॉस ऑफ मेमरी. ओके. सो आपली मेमरी जी आहे ती लॉस होते. सो त्याच्यामुळे पूर्ण सर्जरीमध्ये कोणत्या प्रोसेस झाल्या हे आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणजे नक्की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते लक्षात राहत नाही ड्यू टू द लॉस ऑफ मेमरी. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज लॅक ऑफ पेन. ओके. सो सर्जरीमध्ये आपल्याला माहिती आहे की जनरली सीझर्स वगैरे इन्सिजन्स वगैरे बॉडीला दिले जातात. ओके. सो जनरली ते जेव्हा एखादा पर्टिक्युलर हे कट केला जातो तेव्हा जे पेन सेन्सेशन आहे ते लॉस होतं. ओके. सो जनरली पेन स्टिम्युलाय जरी यूज झाले असले तरी ते काय आहेत त्यांचं जे सेन्सेशन आहे पेनचं ते लॉस झालेलं असतं. ओके. ॲनाल्जेसिया इफेक्ट प्रोड्यूस झालेला असतो. नेक्स्ट आहे दॅट इज मसल रिलॅक्सेशन. ओके. सो जनरली आपल्याला माहिती आहे की आता सपोज जेव्हा आपण इंजेक्शन घेतो डॉक्टरकडे जाऊन तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुई टोचली जाणार आहे. सो त्याच्यामुळे आपण काय करतो, आपला अंग जे आहे ते पूर्ण आकसून घेतो. ओके. म्हणजे काय होतं, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके. ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ पेनचे जे स्टिम्युला आहेत त्यांचं स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं बॉडीतले जे मसल्स आहेत ते जनरली कॉन्ट्रॅक्शन होतं त्या मसल्सचं. ओके. सो ॲनास्थेशिया काय करतायत ड्युरिंग द सर्जरी पिरियड दे कॉजेस द मसल रिलॅक्सेशन. ओके. सो त्याच्यामुळे सर्जरीमध्ये कोणतंही ऑब्स्ट्रक्शन येत नाही आणि सर्जरी जी आहे ती नीट होते. ओके. सो ॲनास्थेशिया इट इज अ टेम्पररी स्टेट that is reversible state which causes the unconsciousness, loss of memory, lack of pain and muscle relaxation. Okay. So generally all this generally required for the induction or induce of anesthesia. Okay. So anesthesia it is an temporary induced state ऑफ वन ऑर मोर फॉलोइंग. ओके. सो हे जे मगाशी जे आपण डिस्कस केले दॅट इज ॲनाल्जेसिया विच इज इन्क्लुडेड द रेड्यूस और ब्लॉक ऑफ पेन, पॅरालायसिस दॅट इज मसल रिलॅक्सेशन मीन्स इनॅबिलिटी ऑफ मसल्स टू मूव. ओके. मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन ॲबिलिटी आहे ती जनरली रिड्यूस केली जाते. ओके.
नेक्स्ट आहे ॲम्नेसिया. सो ॲम्नेसिया इट इज नथिंग बट द लॉस ऑफ मेमरी. ओके, सो जे काही प्रोसिजर झाल्या असतील ते त्या पेशंटला लक्षात राहत नाहीत, मेमरी लॉस होते. नेक्स्ट आहे दॅट इज अनकॉन्शियसनेस. ओके, सो पेशंट जे काही आहे ते पेशंट फील करू शकत नाही आहे, सेन्स करू शकत नाही आहे. ओके, सो दीज आर द टेम्पररी स्टेट इंड्यूस्ड ड्युरिंग द ॲनास्थेटिकल प्रोसिजर्स. ओके, सो जनरली ॲनास्थेशिया जर बघायला झाले तर ते 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे दॅट इज जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरल ॲनास्थेटिक्स तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसेल की होल बॉडी त्याच्यामध्ये कवर केलेली आहे. ओके, सो जनरली इट कवर्स द एंटायर बॉडी. ओके, सो जनरल ॲनास्थेशिया, सो जनरल ॲनास्थेटिक मेडिकेशन्स जेव्हा ड्रग पर्सनला दिले जातात तेव्हा संपूर्ण बॉडी जी आहे त्याचं जो कॉन्शियसनेस आहे, सेन्सेशन आहे ते लॉस होतं. ओके, सो त्याचा जो इफेक्ट आहे तो पूर्ण बॉडीवर भेटतो. ओके, नेक्स्ट टाईप आहे दॅट इज लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली लोकल ॲनास्थेटिक्स दॅट ट्रीट्स ओनली द लोकेशन ऑफ द पेन. ओके, सो जिथे काही डिसीज्ड कंडिशन असेल, पर्टिक्युलर ऑर्गनपुरती असेल, सो त्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये ॲनास्थेशिया प्रोड्यूस केला जातो. ओके, सो दिस इज नोन ॲज लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, की जिथे पर्टिक्युलर त्या लोकल एरियामध्ये त्या पर्टिक्युलर ऑर्गन सिस्टीमचं ॲनास्थेशिया देऊन त्याचा लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड सेन्सेशन प्रोड्यूस केला जातो. ओके, नेक्स्ट टाईप आहे थर्ड टाईप दॅट इज इपिड्युरल or nerve block which is also known as regional anesthesia. Okay, so third type आहे anesthesiaचा that is regional anesthesia. Okay, so इथे काय केलं जातं, पर्टिक्युलर नर्व जी आहे, ओके, पर्टिक्युलर नर्व आहे ती ब्लॉक केली जाते. ओके, म्हणजे त्याच्यातून जे रिफ्लक्सेस ट्रान्सफर होतात, जे इम्पल्सेस ट्रान्सफर होतात ते जनरली ब्लॉक केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे ती नर्व ज्या पर्टिक्युलर ऑर्गनसाठी गेलेली आहे, सपोज लेग्स असतील किंवा हँड्स असतील, सो पर्टिक्युलर तो जो पार्ट आहे बॉडीचा त्याला ॲनास्थेशिया दिला जातो. ओके, म्हणजे पर्टिक्युलर पाय असेल, डावा पाय असेल, उजवा पाय असेल, असं पर्टिक्युलर आपण सिंगल जो लेग्स आहे त्याच्यामध्ये ॲनास्थेशिया प्रोड्यूस करू शकतो. ओके, सो दीज आर द व्हेरियस टाईप ऑफ ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली जनरल ॲनास्थेटिक्स विच जनरली ॲक्ट थ्रू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके, सो जनरली ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड्स जे एरिया आहेत त्याच्यामध्ये जनरली जनरल ॲनास्थेटिक्सची ॲक्शन दिसते. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला हे जे जनरल ॲनास्थेटिक्स आहेत ते ड्रग्स ॲक्टिंग ऑन CNS कॅटेगरीमध्ये दाखवलेलं आहे. ओके, सो आपल्याला अंडर द CNS ॲक्टिंग ड्रग कॅटेगरीमध्ये आपल्याला ॲनास्थेटिक्समध्ये जनरल ॲनास्थेटिक्स हा पार्ट बघायचा आहे. ओके, so general anesthetics generally it is nothing but the reversible state of unconsciousness with inability to respond to standardized surgical stimulus. ओके, म्हणजे काय सांगितलं आहे तर रिव्हर्सिबली लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस ड्युरिंग द सर्जरी. ओके, सो एखादी सर्जरी, एखादं ऑपरेशन सुरू असेल त्याच्यामध्ये जे स्टिम्युलस येणार आहेत पेन लाईक, ओके, सो त्या स्टिम्युलसला बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे तो काय होतो, इनिबिट केला जातो. ओके, सो इट इज ॲन रिव्हर्सिबल लॉस ऑफ अनकॉन्शियसनेस अँड सेन्सेशन ड्युरिंग द सर्जरी. इट इज नथिंग बट द जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, so in modern anesthetic practice it involves a triad of unconsciousness analgesia and muscle relaxations. ओके, सो जनरली ॲनास्थेटिक्स जे आहेत ते जनरली 3 टाईपच्या ॲक्शनवर बेस आहेत. सो 3 टाईपच्या ॲक्शन कोणत्या आहेत, फर्स्ट दॅट इज रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो फर्स्ट आहे मेन बेसिक आहे जनरल ॲनास्थेटिक्सचं दॅट इज लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन. ओके, सो जनरली सेन्सेशन जे आहे पेशंट जो आहे तो सेन्स करू शकत नाही आहे एखादी गोष्ट, सो इट इज ॲन रिव्हर्सिबल टाईप. सो दिस इज ॲन सेकंड बेसिक क्रायटेरिया फॉर द ॲक्शन ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज मसल रिलॅक्सेशन. ओके, सो मसल्सचं जे रिलॅक्सेशन आहे ते कंडक्ट केलं जातं. सो फुल मसल रिलॅक्सेशन ड्युरिंग द जनरल ॲनास्थेटिक्स ट्रीटमेंट. ओके, सो दीज आर द 3 बेसिक क्रायटेरिया विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स ॲक्शन्स. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं दॅट इज सर्जिकल ॲनास्थेशिया. सो द टर्म सर्जिकल ॲनास्थेशिया इज डिफाईन्ड ॲज टोटल अनअवेअरनेस ऑफ एन्व्हायरमेंट विदाउट ॲप्रिसिएशन ऑफ पेन
or other sensory perception and without memory of experience. Okay, so generally काय सांगितलं आहे, इट इज अन स्टेट ऑफ ॲनास्थेशिया. ओके, सर्जिकल ॲनास्थेटिया म्हणजे काय, तर ॲनास्थेटियाची स्टेप आहे. सो जनरली त्याच्यामध्ये काय होतं, तर टोटल अनअवेअरनेस ऑफ एन्व्हायरमेंट. ओके, सो आजूबाजूला काय चालू आहे ह्याचं टोटल अनअवेअरनेस होतं. ओके, काय सुरू आहे त्याचं अनअवेअरनेस होतं, पेशंटला कळत नाही की नक्की काय सुरू आहे. ओके, विदाऊट ॲप्रिसिएशन ऑफ पेन ऑर अदर सेन्सरी परसेप्शन्स. ओके, विदाऊट ॲप्रिसिएशन ऑफ पेन्स म्हणजे काय, तर पेनचे सेन्सेशन निघून जातात. अदर सेन्सरी परसेप्शन जे आहेत, अदर सेन्सरी रिफ्लेक्सेस आहेत, त्याचंसुद्धा सेन्सेशन बॉडीला होत नाही. अँड विदाऊट मेमरी ऑफ एक्सपिरियन्स. ओके, सो जनरली काय सुरू आहे, जनरली काय झालं आहे बॉडीसोबत त्याची आठवण राहत नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सर्जिकल ॲनास्थेशिया. सो नेक्स्ट आपण बघूया बेनिफिट्स ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो एखादं जनरल ॲनास्थेटिक्स आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत. ओके, कोणते इफेक्ट तो बॉडीवर प्रोड्यूस करतो किंवा त्याने कोणते इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट इथे दिलेलं आहे दॅट इज सिडेशन अँड रिडक्शन ऑफ एन्झायटी. ओके, सो जनरली फर्स्ट मेन क्रायटेरिया आहे फॉर जनरल ॲनास्थेटिक्स दॅट इज इट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ सिडेटिव्ह ॲक्शन. ओके, सिडेटिव्ह म्हणजे काय, तर बॉडीला कामनेस अँड ड्राउझीनेस प्रोड्यूस करायचं विदाऊट इंड्युसिंग स्लीप. ओके, सो आपल्याला नेक्स्ट कॅटेगरीमध्ये सिडेटिव्ह, हिप्नॉटिक्स, अँटी एन्झायटी ड्रग्स ह्यासुद्धा कॅटेगरी बघायच्या आहेत. सो तिथे इन डिटेल आपल्याला सगळ्या ह्या कॅटेगऱ्या समजून घ्यायच्या आहेत. सो जनरली सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स या कॅटेगरीमध्ये ह्या सेम कॅटेगरी आहेत की ते पेशंटमध्ये कामनेस, ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात. ओके, फक्त डिफरन्स एवढा आहे, सिडेटिव्ह जे आहेत ते स्लीप इंड्यूस करत नाही. ओके, सो सिडेटिव्ज आपण जर ड्रग घेतले तर त्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही, तर ते काय करतात, सिडेटिव्ह ड्रग काय करतात, फक्त तर कामनेस प्रोड्यूस करतात, ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात. ड्राउझीनेस म्हणजे काय, आळस येतो, झोप आल्यासारखं होतं. ओके, कामनेस म्हणजे आपण जास्त शांत होतो. ओके, आणि हिप्नोटिक्स काय करतात, अलॉंग विथ कामनेस, ड्राउझीनेस दे इंड्युसेस द स्लीप. ओके, ते झोप इंड्यूस करतात इंडिव्हिज्युअल्समध्ये. ओके, सो जनरल ॲनास्थेटिक्समध्ये काय रिक्वायर्ड आहे, इट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ सिडेटिव्ह इफेक्ट. ओके, सो त्यांनी फक्त बॉडीला कामनेस आणि बॉडीमध्ये ड्राउझीनेस क्रिएट केला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे रिडक्शन ऑफ एन्झायटी. ओके, सो जनरल ॲनास्थेटिक्स आहेत त्यांनी जनरली एन्झायटी म्हणजे काय, तर भीती. ओके, सो जी काही एन्झायटी आता आपल्या जर पेशंटमध्ये आपल्या घरामध्ये जर पेशंट असतील, आपल्याला माहिती आहे की उद्या आपली सर्जरी आहे. ओके, सो जनरली कोणताही पेशंट असेल तो जनरली घाबरून जातो. ओके, सो घाबरल्यामुळे काय होणार आहे, ज्या बॉडीचे जे फिजिओलॉजी आहे त्याच्यामध्ये अल्टरेशन होतं. ओके, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं, कमी होणं. ओके, सो अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, पल्स रेट इन्क्रीज होणं, हार्ट ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणं. ओके, सो ह्याचा जो इफेक्ट आहे तो बॉडीवर टॉक्झिक इफेक्ट दिसून येतो. ओके, सो जनरली एन्झायटी जी अराईज होते ड्यू टू द सर्जरी, सो ती एन्झायटी आहे ती जनरल ॲनास्थेटिक्सने काय केलं पाहिजे, एन्झायटी कमी केली पाहिजे. ओके, सो इट्स ॲक्ट्स ॲज ॲन अँटी एन्झायटी. ओके, सो जनरली एन्झायटी आहे त्याची लेवल जी आहे ती रिड्यूस केली पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज लॅक ऑफ अवेअरनेस अँड ॲमनेसिया. ओके, सो ॲमनेसिया म्हणजे काय, तर लॉस ऑफ मेमरी. ओके, सो जनरली काय झालं आहे हे आपल्याला आठवत नाही, इट इज नथिंग बट द ॲमनेसिया. ओके, सो जनरली अवेअरनेस आणि मेमरी जी आहे की काय झालं आहे हे त्या पेशंटला आठवता कामा नाही. ओके, सो इट इज नथिंग बट द लॅक ऑफ अवेअरनेस अँड ॲमनेसिया. ओके, सो ॲमनेसिया इफिशियंट कॉन्सन्ट्रेशनने त्या ड्रगने प्रोड्यूस केलं पाहिजे. ओके, सो त्या पेशंटला सर्जरीमध्ये काय झालं आहे, कोणत्या प्रोसेस त्याच्यावर झाल्या आहेत हे आठवता कामा नाही. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज स्केलेटल मसल रिलॅक्संट्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे की एखाद्या जर पेनिंग जर सेन्सेशन बॉडीवर होणार असेल तर जनरली आपले जे स्केलेटल मसल्स आहेत ते जनरली त्यांचं इमिजिएट कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, आणि हे जर मसल कॉन्ट्रॅक्शन जर सर्जरीमध्ये झालं तर ते काय करतं आहे, सर्जरी जी आहे, सर्जरिकल ज्या प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये डिस्रप्शन क्रिएट करतं. ओके, क्रिटिकल कंडिशन्स अराईज करतं. सो त्याच्यामुळे जे जनरल ॲनास्थेटिया
ॲनास्थेटिक्स जे सर्जरीमध्ये यूज केलेले आहेत त्यांनी मोस्टली काय आहे, मसल रिलॅक्सेशन प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. ओके, सो जे मसल्स आहेत बॉडीचे मसल्स ते रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे जी सर्जरी आहे ती इफिशियंटली रन होऊ शकते. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज सप्रेशन ऑफ अनडिझायरेबल रिफ्लेक्सेस. ओके, सो बॉडीमध्ये जी रिफ्लेक्स सिस्टीम आहे त्याचं सप्रेशन केलं पाहिजे. ओके, मीन्स कोणतेही रिफ्लेक्स आहेत विच इज जनरली ते जी सर्जरीची प्रोसेस सुरू आहे त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्सेस क्रिएट करणारे कोणते रिफ्लेक्स बॉडीमध्ये जर अराईज झाले तर जनरली ते त्या पर्टिक्युलर सर्जरीच्या प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्सेस आणू शकतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याने काय केलं पाहिजे, जनरल ॲनास्थेटिक्सने बॉडीची जी रिफ्लेक्स सिस्टीम आहे त्याचं सप्रेशन केलं पाहिजे, त्याला इनहिबिट केलं पाहिजे. ओके, सो जनरली दिस इज ॲन मोर रिक्वायरमेंट इफेक्ट दॅट इज सप्रेशन ऑफ अनडिझायरेबल रिफ्लेक्सेस ऑफ द बॉडी. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज analgesia. Okay, analgesia it is nothing but the loss of pain. Okay, so generally प्रत्येक सर्जरीमध्ये जो जनरल ॲनास्थेटिक यूज केलेला आहे त्याने ॲनाल्जेसिक इफेक्टसुद्धा देणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे सर्जरीमध्ये जे पेन अराईज होतं त्याचं सेन्सेशन ह्युमन बिईंगला राहत नाही. ओके, सो दीज आर द आयडियल प्रॉपर्टीज ऑर बेनिफिट्स ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो आपण बघितलेलं आहे की जनरल ॲनास्थेटिक्स जे आहेत त्यांनी मॅक्झिमम सिडेशन ॲक्शन दाखवली पाहिजे, एन्झायटीमध्ये रिडक्शन केलं पाहिजे, मीन्स इट्स ॲक्ट्स ॲज ॲन अँटी एन्झायटी एजंट ऑल्सो. ओके, लॅक ऑफ अवेअरनेस अँड ॲमनेसिया, त्यांनी ॲमनेसिया प्रोड्यूस केला पाहिजे, दॅट इज लॉस ऑफ मेमरी. देन स्केलेटल मसल्सचं मॅक्झिमम रिलॅक्सेशन केलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट इज दॅट सपरेशन ऑफ अनडिझायरेबल रिफ्लेक्सेस. ओके, सो कोणतेही अनडिझायरेबल रिफ्लेक्स आहेत विच कॉजेस द डिस्टर्बन्सेस इन टू द सर्जरी. सो असे अनडिझायरेबल जे रिफ्लेक्स आहेत त्यांचं सपरेशन केलं पाहिजे. नेक्स्ट इज दॅट त्यांनी मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन, मॅक्झिमम डिग्री ऑफ ॲनाल्जेसिया प्रोड्यूस केला पाहिजे. ओके, सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स इन द सर्जरीज. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की द फॅक्टर्स रिलेटेड टू पेशंट्स. ओके, सो असे फॅक्टर्स जी पेशंटच्या रिलेटेड्स आहेत की जे आपल्याला ड्युरिंग द सर्जरी यूज ऑफ, जेव्हा आपण एखाद्या सर्जरीमध्ये जनरल ॲनास्थेटिक्स यूज करणार आहेत तेव्हा हे सगळे फॅक्टर जे आहेत ते कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, सो ह्या सगळ्या फॅक्टरचा स्टडी करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पेशंटची जी हिस्ट्री आहे, पेशंटचं जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये जर ह्याच्यापैकी जर कोणत्या डिसीज कंडिशन्स असतील किंवा अदर पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण का हे सगळे फॅक्टर्स आहेत ते जनरल ॲनास्थेटिक्स जे ड्रग यूज केलेले आहेत त्यांची ॲक्शन अल्टर करू शकतात, त्यांचा इफेक्ट अल्टर करू शकतात आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो सर्जरीमध्ये होऊ शकतो. ओके, सो फर्स्ट कंडिशन इथे दिलेले आहे दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. ओके, सो जनरली ज्या पेशंटवर सर्जरी होणार आहे आणि जनरल ॲनास्थेटिक्स ॲप्लाय केले जाणार आहेत त्यांच्यामध्ये जनरली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे ती नॉर्मल असली पाहिजे. ओके, जर सपोज कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जर त्या पेशंटमध्ये असतील, ओके, ॲरेथमिया लाईक कंडिशन्स असेल, ओके, त्याच्यामध्ये ट्रॅचिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया लाईक जर कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये जनरल ॲनास्थेटिक्स जेव्हा आपण यूज करणार असू तेव्हा मोर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ओके, कारण का जनरल ॲनास्थेटिकची जी मेजर्स ॲक्शन्स आहे ती जनरली इनिबिटरी ॲक्शन्स और सप्रेसिव्ह ॲक्शन जी आहे ती हार्टवर असते. ओके, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर असते. ओके, सो त्याच्यामुळे जनरली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमशी रिलेटेड जर कोणते डिसीज त्या पेशंटला असतील तर जनरल ॲनास्थेटिक्स देताना मोर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट फॅक्टर बघूया दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड डिसीज. ओके, सो जनरली आपण बघणार आहोत की जनरल ॲनास्थेटिक्स जे आहेत त्यांची जी ॲक्शन आहे ती रेस्पिरेटरी सिस्टीमवर आहे. ओके, सो रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे त्याच्यावर इनहिबिटरी ॲक्शन जनरल ॲनास्थेटिक दाखवतात. ओके, सो ऑलरेडी जर त्या पेशंटमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड कोणते डिसीज असतील तर त्याचा जो इफेक्ट आहे तो त्या जनरल ॲनास्थेटिकच्या ॲक्शनवर पडणार आहे. ओके, आणि मग त्याचा इफेक्ट ऑब्वियसली
सर्जिकल ज्या प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रप्शन येण्याचे चान्सेस जास्त होणार आहेत. ओके, सो असे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये जर जर कोणते रेस्पायरेटरी इन्फेक्शन्स असतील, ओके, सो त्या पेशंटमध्ये जनरल ॲनास्थेटिक्स यूज करताना मोर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया द डिसीज दॅट इज रिलेटेड टू किडनी अँड लिव्हर्स. ओके, सो किडनी आणि लिव्हर आपल्याला माहिती आहे की हे 2 मेजर ऑर्गन आहेत आपल्या बॉडीमध्ये विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, सो जनरली लिव्हरमध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम होतं आणि किडनी थ्रू ड्रगचं जे आहे ते एलिमिनेशन बॉडीमध्ये केलं जातं. ओके, आणि ह्या 2 प्रोसेस जर बॉडीमध्ये झाल्या नाहीत तर जनरली त्या ड्रगचे जे टॉक्झिक इफेक्ट आहेत ते बॉडीवर प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, सो जनरली जेव्हा आपण जनरल ॲनास्थेटिक्स आयदर इनहेलेशन किंवा IV रूटने जर जनरल ॲनास्थेटिक्स जर ॲडमिनिस्ट्रेट करणार असू तर त्याचं प्रॉपर मेटाबॉलिझम होऊन एक्सक्रिशन होणं गरजेचं आहे. ओके, सो त्याचा इफेक्ट जो आहे तो जनरली त्याच्या ॲक्शनवर होणार आहे. ओके, सो जनरली जर लिव्हर डिसीज असे सिरोसिस लाईक वगैरे कंडिशन्स असतील की ज्याच्यामध्ये लिव्हरची जी मेटाबॉलिझम करायची कॅपॅसिटी आहे ती रिड्यूस होते, सो अशा कंडिशनमध्ये जर इनहेलेशन IV रूटने गेले तर त्यांचं मेटाबॉलिझम होणार नाही आणि मग त्यांचं बॉडीतून एलिमिनेशन होणार नाही. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचं रिडिस्ट्रीब्युशन होणार आहे, त्यांची ॲक्शन जी आहे ती मोर प्रोलॉंग अँड रिपीटेड मिळणार आहे. ओके, की जी एसेन्शियल नाही आहे. ओके, पर्टिक्युलर सर्जरी टाईम पिरियडसाठी त्या जनरल ॲनास्थेटिक्सची ॲक्शन रिक्वायर होती, पण सर्जरी झाल्यानंतरसुद्धा त्याचा इफेक्ट बॉडीवर मिळणार आहे की तो जनरली नॉट बेनिफिशियल आहे. ओके, नॉट रिक्वायर्ड इफेक्ट आहे तो, आणि जनरली ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ ड्रग इन टू द बॉडी त्याचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे जनरली जर पेशंटमध्ये लिव्हर किंवा किडनी डिसीज लाईक कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये जनरल ॲनास्थेटिक्सची ट्रीटमेंट करताना और इंड्यूस करताना मोर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण कंडिशन और पॅरामीटर कन्सिडर करूया प्रेग्नन्सी. ओके, सो आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये जनरली कोणताही ड्रग प्रिस्क्राईब करताना मोर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, नुसतं जनरल ॲनास्थेटिकच नव्हे तर कोणताही ड्रग आपण जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये यूज करतो सो त्याच्यामध्ये मोर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, कारण का जनरली जर ड्रगची जर लिपोफिलिक नेचर असेल, हाय लिपिड सोल्युबिलिटी जर त्या ड्रगची असेल तर तो जनरली प्लॅसेंटा क्रॉस करून त्याचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे तो फिटसवर पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो त्याच्यामुळे जनरली फिटलचे जे ऑर्गॅनोजेनेसिसचे जे फेज आहे मीन्स ऑर्गन डेव्हलपमेंट जी फेज आहे त्याच्यावर त्याचे मोस्टली इफेक्ट दिसून येतात. ओके, सो जनरली ड्रग्स जे आहेत की जे टेराटोजेनॅसिटी प्रोड्यूस करतात. ओके, टेराटोजेनॅसिटी म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर ड्रगचा त्या फिटसवर एक पर्टिक्युलर इफेक्ट असतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण टेट्रासायक्लिंग जर ड्रग घेतला विच इज टेराटोजेनिक इन नेचर. ओके, सो तो काय करणार आहे प्लॅसेंटल बॅरियर आहे तो क्रॉस करतो आणि जनरली त्याचे जे लिथल टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते जनरली फिटसवर पडतात. ओके, सो त्याच्यामध्ये एक इफेक्ट आहे की फिटसमध्ये जे टीथ आहेत त्याच्यावर ब्राऊन लेअर चढते. ओके, सो दिस इज ॲन टेराटोजेनिक इफेक्ट्स ऑफ टेट्रासायक्लिंग ऑन द फिटस. ओके, सो जनरली जर प्रेग्नन्सीमध्ये मदरने जर टेट्रासायक्लिन ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला असेल तर तो जो फिटस आहे त्याचे जे टीथ आहेत त्याच्यावर ब्राऊन कलरचं कवरिंग येतं. ओके, सो जनरली दिस इज रिलेटेड टू प्रेग्नन्सी. ओके, सो प्रेग्नन्सीमध्ये जनरल ॲनास्थेटिक प्रिस्क्राईब करताना किंवा देताना खूप प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके, सो जनरली जे ऑर्गॅनोजेनेसिस जे फिटसची प्रोसेस आहे ते अल्टर होण्याचे चान्सेस आहेत आणि अजून लिथल इफेक्टसुद्धा त्या फिटसवर होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो त्याच्यामुळे जनरल ॲनास्थेटिक्स प्रेग्नन्सीमध्ये जनरली अवॉइड केले जातात, पण जर गरज असेल आणि जर यूज केले जात असतील तर त्याच्यामध्ये मोर प्रिकॉशन्स घेतली जाते की ज्याच्यामुळे फिटसला कोणतेही त्याचे हार्मफुल इफेक्ट फिटसवर दिसता कामा नये. ओके, नेक्स्ट जर आपण बघितलं तर यूज ऑफ अदर ड्रग्स. ओके, सो हा जो क्रायटेरिया आहे तो ऑलरेडी आपण ड्रग इंट्रॅक्शन्स आणि ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्समध्ये बघितलेला आहे. ओके, सो जनरली सपोज जेव्हा जनरल ॲनास्थेटिक्सची ट्रीटमेंट सुरू असेल आणि ऑलरेडी पेशंटला जर मल्टिपल ड्रग थेरपी सुरू असेल तर देअर विल बी चान्सेस ऑफ अल्टरेशन ऑफ ॲक्शन ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली काही ड्रग्स आहेत की जे जनरल ॲनास्थेटिकचे ॲक्शन अल्टर करू शकतात. ओके, सो आपण डिफरंट ॲक्शन्स बघितलेले आहेत की जनरल ॲनास्थेटिक प्रोड्यूस करतं लाईक ॲनाल्जेसिया कंडिशन्स असेल किंवा अँटी एन्झायटी लाईक कंडिशन्स असेल. ओके, सो काय जर सपोज आपल्या त्या पेशंटला जर कोणते ड्रग सुरू असतील. ओके, सपोज जर त्या पेशंटला
असे कोणते ड्रग सुरू असतील की जे त्याच्या जो ॲनाल्जेसिया जो इफेक्ट रिक्वायर्ड आहे किंवा मसल रिलॅक्सेशनचा जो इफेक्ट बॉडीवर रिक्वायर आहे तो जर अल्टर करत असतील, ओके, मसलचं कॉन्ट्रॅक्शन करणारे कोणते ड्रग जर त्या पेशंटच्या बॉडीमध्ये जर गेले असतील किंवा ट्रीटमेंट सुरू असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे की जनरली ड्रग इंटरॅक्शन होऊन त्याचे लिथल आणि टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर दिसून येणार आहेत, ओके. आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो जनरली ॲनास्थेशियाचा जो इफेक्ट बॉडीवर मिळणार आहे त्याच्यावर पडणार आहे, ओके. सो त्याच्यामुळे जनरली असेच ड्रग नव्हे की जे जनरली त्याचे ॲक्शन इनिबिट करतील. आपण बघितलेलं आहे की अँटागोनिस्ट असतात, अगोनिस्ट असतात, ओके, की जनरली ॲनास्थेशियाच्या इफेक्टला मदत करणारे सुद्धा ड्रगची ट्रीटमेंट त्या पेशंटला सुरू असेल तर त्याचा जो इफेक्ट आहे बेनिफिशियल इफेक्ट त्या ॲनास्थेटिकल प्रोसिजरमध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्या ॲनास्थेटिकचा डोस जो आहे तो कमी करणं पण गरजेचं राहणार आहे. कारण का सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्या चॅप्टरच्या लास्ट सेगमेंटमध्ये बघायचं आहे प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स, ओके. सो असे मेडिकेशन्स जे ॲनास्थेटिकच्या पूर्वी दिले जातात आणि ते ॲनास्थेशियाला बेनिफिशियल असतात, ओके. जसं की आपण बघितलं आहे ॲनाल्जेसिक्स ड्रग आपण ॲज अन प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करू शकतो, ओके. सो त्याच्यामुळे काय करणार आहे ते ॲनाल्जेसिया इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, ओके. सो त्याच्यामुळे ॲनास्थेटिक्स ड्रग जे ॲनाल्जेसिया प्रोड्यूस करतात त्याला हेल्प होणार आहे, ओके. सो त्याच्यामुळे त्याचा जो डोस आहे तो कमी क्वांटिटीमध्ये लागणार आहे, ओके. सो असे इफेक्टसुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत आणि इनिबिटरी इफेक्टसुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत ड्यू टू द ड्रग इंटरॅक्शन्स, ओके. सो दीज आर द ऑल फॅक्टर्स विच इज रिलेटेड टू पेशंट्स अँड ड्रग, ओके. सो जनरली पेशंटची कोणती कंडिशन आहे, त्या पेशंटमध्ये कोणते डिसीज जर प्रेझेंट असतील, ओके. आपण इथं ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत डिफरंट डिसीज कंडिशन्स ऑफ पेशंट्स अलॉंग विथ द अदर ड्रग थेरपी सुरू असेल. सो ऑल दिस फॅक्टर विच इज जनरली रिस्पॉन्सिबल फॉर अल्टरेशन ऑफ ॲक्शन ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स, ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला ॲनास्थेटिक्स जर देणं जेव्हा ज्या पेशंटवर एसेन्शियल असेल, गरजेचं असेल, तेव्हा जनरली हे सगळे फॅक्टर कन्सिडर करणं, त्या पेशंट हिस्ट्री, पेशंटचं पूर्ण प्रोफाईल कन्सिडर करून मग जनरल ॲनास्थेटिकची ट्रीटमेंट डोस हे सिलेक्ट करणं आणि एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं असतं, ओके. सो बिफोर द स्टडी ऑफ जनरल ॲनास्थेटिक वी मस्ट नो अबाउट ऑल दिस थिंग्स, ओके. सो जनरल ॲनास्थेटिकचा स्टडी करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे, ओके. सो जनरली जेव्हा अशी कंडिशन अराईज होते बॉडीमध्ये की जनरली सर्जरी लाईक कंडिशन्स जेव्हा गरजेच्या असतात पर्टिक्युलर ह्युमन बिईंगसाठी, तेव्हा डॉक्टर जनरली डिसाईड करतात की जनरली कोणत्या टाईपची सर्जरी रिक्वायर आहे, ओके. आयदर मेजर सर्जरी रिक्वायर्ड आहे और मायनर सर्जरी रिक्वायर्ड आहे, ओके. सपोज जर पेशंटला मायनर सर्जरीची गरज असेल तर जनरली लोकल ॲनास्थेटिक्स यूज केले जातात आणि त्या पेशंटच्या पर्टिक्युलर पार्ट ॲनास्थेशिया देऊन पर्टिक्युलर पार्टची सर्जरी केली जाते, ओके. हर्निया लाईक जर कंडिशन्स असेल तर त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर पार्ट जो आहे बॉडीचा त्याला ॲनास्थेशिया दिला जातो आणि मग त्या पेशंटची सर्जरी केली जाते, ओके. सपोज इन केस ऑफ मेजर सर्जरी, की मेजर सर्जरी म्हणजे काय तर बॉडीची होल पार्ट जो आहे होल बॉडी जी आहे त्याच्यावर ॲनास्थेशिया प्रोड्यूस करण्याची गरज लागते, ओके. सो त्याच्यामध्ये जनरली जनरल ॲनास्थेटिक्स यूज केले जातात, ओके. सो जेव्हा जनरल ॲनास्थेटिक्स ह्या ट्रीटमेंटची बॉडीला जेव्हा गरज लागते तेव्हा जनरली जे जनरल ॲनास्थेटिक्स एजंट्स आहेत ते जनरली इन्हेलेशनने आणि थ्रू द आय व्ही रूट, ओके, आय व्ही इन्फ्युजनने जनरली बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात, ओके. आणि मग त्याचा इफेक्ट जो आहे तो बॉडीवर मिळतो, ओके. सो जनरली पर्टिक्युलर ॲनास्थेटिक्स जनरल ॲनास्थेटिक्स जेव्हा बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात किंवा इन्हेल केले जातात तेव्हा ते जे आहेत ते डिफरंट स्टेजेस अंडर जातात, ओके. सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय की 3 झोन दिसत आहेत तुम्हाला या ग्राफमध्ये. येलो झोन आहे, पिंक झोन आहे आणि रेड झोन आहे, ओके. सो जनरली फर्स्ट स्टेज आहे ॲनास्थेशिया. जेव्हा ॲनास्थेटिक्स जेव्हा इंजेक्ट केलं जातं पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलमध्ये तेव्हा जनरली तो इंडक्शन अंडर जातो, ओके. सो इंडक्शन स्टेजमध्ये नक्की काय होतं, सो दिस इज इंड्यूस जनरली विथ intravenous agents like propofol which produce the loss of sensation in 30 to 40 seconds, okay. So generally जे काही ॲनास्थेटिक्स एजंट्स आहेत ते आय व्ही रूटने इंड्यूस केले जातात, इंजेक्ट केले जातात आणि जनरली 30 ते 40 सेकंड्समध्ये ते लॉस ऑफ सेन्सेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात, ओके.
ॲडिशनल इन्हेलेशन और IV ड्रग्स मे बी गिवन टू प्रोड्यूस द डिझायर्ड डेप्थ ऑफ ॲनास्थेशिया. ओके, नंतर डिझायर्ड डेप्थ आहे जी ॲनास्थेशियाची ती मेंटेन करण्यासाठी मग ॲडिशनल इन्हेलेशन ट्रीटमेंट किंवा IV मधून जे आहे ते ॲनास्थेटिक ड्रग बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात. ओके, सो इंडक्शन इट इज नथिंग बट द स्टार्टिंग ऑफ लॉस ऑफ कॉन्शियसनेस इन टू अवर बॉडी. ओके, सो जनरली ॲनास्थेशिया इंजेक्ट केल्यानंतर बॉडीमध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस ही फेज स्टार्ट होते. ओके, पेशंटचं जे सेन्सेशन आहे ते लॉस होतं इन टू द इंडक्शन स्टेज ऑफ ॲनास्थेशिया. ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला रेड झोनमध्ये दिसते दॅट इज मेंटेनन्स स्टेज. ओके, सो तुम्हाला इथे दिसतंय की ह्याच्यामध्ये जे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ते जनरली मेंटेन केलेला आहे. ओके, मेंटेन केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राफ जो दिसतो मधल्या पोर्शनमध्ये तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. ओके, सो इट इज ॲन मेंटेनन्स स्टेज. मेंटेनन्स मीन्स मेक अ स्टेडी परफॉर्मन्स विच हॅज बीन इंड्युस्ड आफ्टर ॲडमिनिस्टरिंग द ॲनास्थेटिक्स. ओके, सो जनरली ह्या स्टेजमध्ये काय केलं जातं, जो काय ॲनास्थेटिक्स इफेक्ट आहे त्या ड्रगचा जो परफॉर्मन्स आहे तो मेंटेन ठेवला जातो. ओके, सो डोस मेंटेन ठेवला जातो आणि त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो सुद्धा ह्या स्टेजला मेंटेन केला जातो. सो व्हायटल साईन अँड रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय आर मॉनिटर्ड कंटिन्युअसली टू बॅलन्स द अमाऊंट ऑफ ड्रग इनहेल ऑर इन्फ्युज्ड विथ द डेप्थ ऑफ ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली ह्या स्टेजमध्ये काय केलं जातं तर जे काही सायन्स आहे स्टिम्युलाय आहे किंवा लॉस ऑफ सेन्सेशन आहे, जे काही रिफ्लेक्सेस आहेत पेशंटचे ते मॉनिटर्ड केले जातात, चेक केले जातात आणि मग कॉन्स्टंट और मेंटेन डोस जो आहे इन्हेलेशनचा और जर IV ने जर देत असेल ड्रग तर तो मेंटेन ठेवला जातो. सो जनरली मेंटेनन्स इज कॉमनली प्रोव्हाइडेड विथ द व्होलाटाईल ॲनास्थेटिक्स. ओके, सो ह्या स्टेपला जनरली व्होलाटाईल ॲनास्थेटिक यूज केले जातात टू मेंटेन अ ड्रग कॉन्सन्ट्रेशन ड्युरिंग दिस मेंटेनन्स स्टेज. ओके, नेक्स्ट स्टेज आहे लास्ट स्टेज दॅट इज रिकव्हरी. सो post operatively the anesthetic admixture is withdrawn and the patient is monitored for return of consciousness. Okay, so generally it is an recovery. Okay, so patient आपण हे बघितलेलं आहे की anesthesia it is nothing but the reversible loss of sensation and consciousness. Okay, so first स्टेजमध्ये काय आहे, ड्रग इंजेक्ट केल्यानंतर फर्स्ट काय होणार आहे, इंडक्शन होणार आहे. मीन्स कॉन्शियसनेस आणि सेन्सेशन लॉस व्हायचे स्टार्टिंग होणार आहे. नेक्स्ट फेजमध्ये काय तर तो जो इफेक्ट आहे त्याच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या मेंटेन ठेवल्या जातात. ओके, सो ह्या पिरियडमध्ये ह्या स्टेजमध्ये पेशंट हा अनकॉन्शियस असतो, सेन्सेशन त्याचं लॉस असतं, मसल रिलॅक्स असतात. ओके, सो ऑल दिस इफेक्ट्स आर मेंटेन. ओके, आणि नेक्स्ट काय आहे रिकव्हरी की ज्याच्यामध्ये ते जे जनरल ॲनास्थेटिक्स यूज केलेले आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये कमी होत जातं आणि त्याच्यामुळे पेशंटमध्ये रिकव्हरी व्हायला सुरुवात होते. ओके, म्हणजे पेशंटचा जो कॉन्शियसनेस आहे सेन्सेशन जे आहेत ते पुन्हा यायला सुरुवात होते इन रिकव्हरी स्टेज. ओके, आणि मग टोटल ड्रगचं बॉडीमधून इलिमिनेशन होतं आणि पेशंट जो आहे तो नॉर्मल कंडिशनला येतो. ओके, सो जनरली दीज आर द 3 स्टेजेस ऑफ ॲनास्थेशिया. ओके, सो कोणताही ॲनास्थेशिया जेव्हा बॉडीमध्ये इंड्यूस केला जातो जनरली ह्या मेन 3 स्टेजेसमध्ये त्याची जी ॲक्शन आहे ती बॉडीवर दिसून येते. ओके, फर्स्ट इंडक्शन, मेंटेनन्स अँड लास्ट इज दॅट रिकव्हरी की जिथे पेशंट जो आहे तो नॉर्मल सिच्युएशनला येतो. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की स्टेजेस ऑफ जनरल ॲनास्थेशिया. ओके, सो जेव्हा पेशंटला जनरल ॲनास्थेशिया जेव्हा इंजेक्ट केलं जातं किंवा इनहेल केलं जातं सो पेशंट जो आहे तो डिफरंट स्टेजेस अंडर जातो. ओके, सो डायरेक्ट त्या पेशंटवर कोणताही इफेक्ट होत नाही तर हळूहळू प्रत्येक स्टेजमध्ये तो पेशंट जातो त्या प्रत्येक टाईम इंटरवलनंतर आणि मग जे आहे ते फायनल स्टेज जी आहे ती ॲनास्थेशियाची प्रोड्यूस केली जाते. ओके, सो फर्स्ट स्टेज इथे तुम्हाला दिसते दॅट इज स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया. ओके, सो ॲनाल्जेसिया इट इज नथिंग बट द लॉस ऑफ पेन. ओके, सो ॲनाल्जेसिया विच इज विदाऊट द ॲम्नेसिया. ओके, सो ह्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट जाणार आहे ओके सो ह्या ज्या स्टेज आहेत म्हणजे एकदा पेशंटला जेव्हा जनरल ॲनास्थेटिक इंजेक्ट केलं जातं किंवा इनहेल केलं जातं तेव्हा पेशंट जो आहे तो पहिल्या काही टाईम पिरियडसाठी ॲनाल्जेसिया स्टेजमध्ये जातो. ओके, सो ॲनाल्जेसिया स्टेजमध्ये जातो तेव्हा काय होतं जनरली ॲनाल्जेसिया इफेक्ट प्रोड्यूस होतो मीन्स लॉस ऑफ पेन. ओके, सो त्या पेशंटला तेव्हा कोणत्याही पेनचं सेन्सेशन होत नाही त्या स्टेजला विदाऊट ॲम्नेसिया. पण त्याला मेमरी आहे, त्याला लक्षात राहतं की त्याच्यावर कोणत्या कोणत्या प्रोसिजर
झाल्या आहेत. ही मेमरी त्याला लक्षात राहते की त्याला इंजेक्ट केलेला आहे, ओके, किंवा त्याला आणलेलं आहे ऑपरेशन थिएटरमध्ये, इंजेक्ट केलेलं आहे. हो, ही मेमरी पेशंटला राहते, पण त्याला पेन जाणवत नाही. ओके, सो ह्या स्टेजमध्ये पेशंटला पेन जाणवत नाही. ओके, सो जनरली this stage extend from beginning of inhalation of anesthetics up to the loss of consciousness. Okay, so generally इन्हेलेशनची जी प्रोसेस आहे किंवा इंजेक्शनची प्रोसेस आहे तिथून ही स्टेज स्टार्ट होते आणि एंड कुठे होतं त्याचा, लॉस ऑफ कॉन्शियसनेस. जेव्हा पेशंटचा कॉन्शियसनेस लॉस होतो तिथपर्यंत जी स्टेज आहे विच इज नोन ॲज ॲनाल्जेसिया. ओके, नेक्स्ट स्टेज आहे दॅट इज एक्साइटमेंट स्टेज. ओके, सो एक्साइटमेंट स्टेजमध्ये काय आहे, नौशिया, वोमिटिंग, हायपर ॲक्टिव्हिटी अँड इरेग्युलर रिस्पायरेशन्स. ओके, सो ह्याच्यामध्ये जनरली पेशंट जो आहे तो एक्साइटमेंट पेशंटमध्ये प्रोड्यूस होते. ओके, सो त्याच्यामुळे nausea, vomiting, hyperactivity, okay, irregular respiration, these symptoms are created into the second stage of anesthetics. Okay, next stage आहे that is surgical anesthesia. Okay, so generally this is an third step of anesthesia की जेव्हा sleep induce होते, normal respiration and blood pressures. Okay, so normal respiration आणि normal blood pressure जे आहेत ते symptoms जे आहेत ते पेशंटमध्ये दिसून येतात in third step that is surgical anesthesia. Okay, so generally ही जी स्टेप आहे थर्ड स्टेप सर्जिकल ॲनास्थेशियाची विच इज जनरली या स्टेपमध्ये जे आहे ते जनरली सर्जरी जी आहे ती कॅरी केली जाते. ओके, सो पेशंट जेव्हा थर्ड स्टेजला जातो ॲनास्थेशियाच्या तेव्हा ॲक्च्युअल सर्जरी जी आहे पेशंटवर ती स्टार्ट होते. ओके, आणि फोर्थ स्टेप आहे दॅट इज मेडुलरी डिप्रेशन्स. ओके, सो डिप्रेशन ऑफ वॅसोमोटार अँड रेस्पायरेटरी सेंटर्स दॅट इज पेशंट्स गोज इन टू द कोमा अँड फायनली डेथ. ओके, सो जनरली ज्या रेग्युलर सर्जरी आहेत त्याच्यामध्ये जनरली पेशंट जो आहे तो फोर्थ स्टेजमध्ये जात नाही. ओके, सो फोर्थ स्टेज ॲनास्थेशियाची केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे बॉडीमध्ये ते टॉक्झिक लेवलला जाईल, हायर लेवलला जाईल तेव्हा, किंवा त्या ड्रगचं जे इलिमिनेशन आहे बॉडीमधून ते डिफिकल्ट होतं. ओके, सो अशा कंडिशन्स जेव्हा असतील तेव्हा पेशंट जो आहे तो जनरली फोर्थ स्टेजला जातो. ओके, की जिथे त्याच्यावर लिथल इफेक्ट दिसतात तो पेशंट आयदर कोमामध्ये जातो किंवा त्या पेशंटची डेथ होऊ शकते. ओके, पण जनरली रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये फोर्थ स्टेजला पेशंट जात नाही. ओके, केव्हा जाणार आहे पेशंट फोर्थ स्टेजला, जेव्हा त्या ड्रगचं हायर कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये असेल किंवा इलिमिनेशन जो आहे त्या ड्रगचं बॉडीतून पॉसिबल नाही आहे. ओके, सो अशा कंडिशनमध्ये पेशंट जो आहे तो फोर्थ स्टेप ऑफ ॲनेस्थेशियामध्ये जातो. ओके, सो आता आपण इन ब्रीफ सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, so first step of anesthesia that is stage of analgesia. Okay, so starts from the beginning of anesthetic inhalation and last up to the loss of consciousness. Okay, so generally ही जी फर्स्ट स्टेप आहे ॲनास्थेशियाची जनरली बिगिन कधी होणार आहे, जेव्हा जनरल ॲनास्थेटिक जे आहे ते पेशंट इनहेल करणार आहे. ओके, सो पेशंट जेव्हा जनरल ॲनास्थेटिक इनहेल करतात तेव्हापासून ते त्या पेशंटचा टोटल कॉन्शियसनेस आहे तो लॉस होत नाही इथपर्यंत ही स्टेज रन होते. दॅट इज फर्स्ट स्टेज, दॅट इज स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया. ओके, सो पेन इज प्रोग्रेसिवली अबोलिश्ड ड्युरिंग दिस स्टेज. ओके, सो ह्या स्टेजमध्ये जनरली पेन जे आहे ते प्रोग्रेसिवली म्हणजे हळूहळू जे आहे ते पेनिंग सेन्सेशन आहे ते अबोलिश केलं जातं. ओके, पेशंट रिमेन्स कॉन्शियस, कॅन हिअर, सी अँड फील्स अ ड्रीम लाईक स्टेट. ओके, सो ह्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंट असतो तेव्हा तो पेशंट जो आहे तो जनरली ऐकू शकतो, बघू शकतो, फील करू शकतो, म्हणजे जनरली तो ड्रीम लाईक स्टेटमध्ये जातो. ओके, कारण का जनरली ह्या स्टेजच्या जे लास्ट जेव्हा ही स्टेज होणार आहे तेव्हा जनरली त्या पेशंटचा जो टोटल कॉन्शियसनेस आहे तो लॉस होणार आहे. ओके, तोपर्यंत पेशंट जो आहे तो हिअर ऐकू शकतो, बघू शकतो, फील करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज रिफ्लेक्सेस अँड रिस्पायरेशन रिमेन नॉर्मल. ओके, सो ह्या स्टेजमध्ये आहे रिफ्लेक्स ॲक्शन आहे बॉडीची आणि रिस्पायरेशन जी प्रोसेस आहे बॉडीची ती नॉर्मल असते. ओके, पेशंट जो आहे तो रिफ्लेक्स करू शकतो, नॉर्मल रिफ्लेक्स प्रोसेस सुरू असतात. ओके, आणि जी रिस्पायरेशन प्रोसेस आहे ती नॉर्मल असते. ओके, म्हणजे नॉर्मल ब्रिदिंग त्या पेशंटचं ह्या स्टेजमध्ये सुरू असतं. ओके, सो इट इज डिफिकल्ट टू मेंटेन
यूज इज लिमिटेड टू शॉर्ट प्रोसिजर ओनली. ओके, सो जनरली ही जी स्टेप आहे ती शॉर्ट पिरियडसाठी असते. सो त्याच्यामुळे जी फर्स्ट स्टेप आहे जनरल ॲनास्थेटिक्सची ती मेंटेन करणं फार डिफिकल्ट आहे, कारण का त्याचा जो ड्युरेशन आहे तो जनरली शॉर्ट पिरियडसाठी असतो. ओके, सो दिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो पेशंटला ॲनास्थेटिक्स मेडिकेशन इंजेक्ट केल्यानंतर काही पिरियडसाठी जी आहे ही फर्स्ट स्टेप असते की ज्याच्यामध्ये ॲनाल्जेसिया प्रोड्यूस होतो. इट इज नथिंग बट द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो पेन जे रिस्पॉन्स आहेत पेशंटचे ते पेन जे आहे ते पेशंट फील करत नाही. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. नेक्स्ट आपण बघूया सेकंड स्टेप, that is related to delirium and excitement effect. Okay, so generally delirium it is nothing but the restlessness. Okay, so पेशंटला कसं तरी होतं. ओके, सो त्याचं जे माइंड सेट आहे ते डिस्टर्ब होतं. इट इज नथिंग बट द डेलिरियम. आणि एक्साइटमेंट म्हणजे काय तर तो जो पेशंट आहे तो खूप एक्साइट होतो. ओके, आणि त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या अबनॉर्मल होऊन जातात. ओके, सो दिस स्टेप इट इज नथिंग बट द डेलिरियम स्टेट अँड एक्साइटमेंट स्टेप. ओके, सो जनरली जेव्हा फर्स्ट स्टेजनंतर जेव्हा सेकंड स्टेज सुरू होते ॲनास्थेटियाची तेव्हा जनरली ह्या स्टेजमध्ये पेशंट जो आहे तो अनस्टेबल असतो. ओके, सो फ्रॉम अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू द बिगिनिंग ऑफ रेग्युलर रेस्पायरेशन. ओके, सो जनरली पेशंटचा कॉन्शियसनेस लॉस होतो की जो एंड पॉईंट आहे फर्स्ट स्टेजचा तेव्हापासून सेकंड स्टेज जी आहे ती स्टार्ट होते अप टू द बिगिनिंग ऑफ रेग्युलर रेस्पायरेशन. ओके, सो जिथपर्यंत रेग्युलर रेस्पायरेशन स्टार्ट होत नाही तिथपर्यंत ही स्टेज जी आहे सेकंड स्टेज त्याचा जो पिरियड आहे तो तिथपर्यंत असतो. ओके, सो एक्साइटमेंट पेशंट मेड शाऊट स्ट्रगल अँड होल्ड इज ब्रेथ. ओके, सो जनरली काय होतं ह्या स्टेजमध्ये एक्साइटमेंट अराईज होतं पेशंटमध्ये. ओके, सो पेशंट काय करतो ओरडतो, शाऊट जोरजोराने ओरडतो, जनरली तो स्ट्रगल करतो, त्याची जे हायपर मुवमेंट्स त्याच्या होतात आणि जनरली तो काय करतो होल्ड इज ब्रीथ. ओके, जनरली ब्रीथ जे आहे ते होल्ड करून ठेवतो. ओके, नेक्स्ट आहे मसल टोन इन्क्रीजेस, जॉज आर टाईटली क्लोज्ड. म्हणजे पेशंटचे ह्या स्टेजमध्ये काय होतं जे मसल मुवमेंट्स आहेत ते इन्क्रीज होतात. ओके, अलॉंग विथ जॉज जो आहे तो टाईटली होल्ड करून ठेवतं पेशंट्स. ओके, नेक्स्ट आहे ब्रीदिंग इज जर्की, वॉमिटिंग, इनव्हॉलंटरी मिच्युरेशन्स और डिफिकेशन मे ऑकर. ओके, सो जनरली ब्रीदिंग जे आहे ते जर्की होतं. जर्की म्हणजे काय तर फास्टली होतं. ओके, पटापट जे आहे धाप लागते थोडक्यात. ओके, सो धाप लागल्यानंतर कसं पेशंटची ब्रीदिंग जे आहे ते फास्ट होतं. ओके, जसं आपण धावून आल्यानंतर जे फील करतो. ओके, सो जनरली ब्रीदिंग जे आहे ते जर्की होतं. देन वॉमिटिंग लाईक फिलिंग येतं. ओके, पेशंटला वॉमिटिंग सेन्सेशन व्हायला सुरुवात होते. इनव्हॉलंटरी मिच्युरेशन और डिफिकेशन मे ऑकर. ओके, सो जनरली इनव्हॉलंटरी मीन्स पेशंटला जे आहे ते युरिनेशन ओके डिफिकेशन जे आहेत हे सिम्पटम्स इनव्हॉलंटरी स्टार्ट होतात. ओके, नेक्स्ट आहे हार्ट रेट अँड BP मे बी राईज. ओके, ड्यू टू द एक्सायटेशन अँड डेलिरियम इफेक्ट. जनरली काय होणार आहे त्याचा इफेक्ट हार्ट रेट आहे, ब्लड प्रेशर्स आहेत ते इन्क्रीज होतात ह्या स्टेजमध्ये. प्युपिल्स डायलेट ड्यू टू द सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन. ओके, सो सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनचा इफेक्ट काय होणार आहे प्युपिल्सची जी साईज आहे ती डायलेट होते. ओके, जसं घाबरल्यानंतर जे आहे ते आपले जे आयबॉल्सची साईज आहे प्युपिल्सची साईज आहे ती जनरली इन्क्रीज होते. ओके, नो स्टिम्युलस ऑर ऑपरेटिव्ह प्रोसिजर कॅरीड आउट ड्युरिंग दिस स्टेज. ओके, सो जेव्हा पेशंट जनरल ॲनास्थेटिकची ट्रीटमेंट सुरू असताना जेव्हा सेकंड स्टेजमध्ये असतो तेव्हा कोणतीही सर्जिकल प्रोसिजर त्याच्यावर केली जात नाही. त्याचं मेन रिझन काय आहे तर पेशंट जो आहे तो सेकंड स्टेजला स्टेबल नसतो. ओके, जनरली त्याच्यामध्ये मोर एक्साइटमेंट असते, मस्क्युलर मुवमेंट जास्त असतात, ब्रीदिंग रेट जास्त असतो, हार्ट रेट जास्त असतात. ओके, सो जनरली पेशंट जो आहे तो स्टेबल नसतो. ओके, एक्सायटेड स्टेजमध्ये असतो. सो त्याच्यामुळे जनरली कोणतेही सर्जिकल ऑपरेशन्स जे आहेत ते जनरली स्टेज 2मध्ये केले जात नाहीत. ओके, सो ब्रीदिंग आर कॉमनली सीन. Okay, potentially dangerous responses can be occur during this stage including vomiting, laryngospasm and uncontrolled movement. Okay, so generally जी सेकंड स्टेज आहे त्याच्यामध्ये जनरली
अनकॉमन जे सिम्पटम्स आहेत ते दिसून येतात. त्याच्यामध्ये आहे की वॉमिटिंग होतं, लॅरिंगोस्पॉझम होतं. लॅरिंगोस्पॉझम म्हणजे जो लॅरिंग्स जे आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, अनकंट्रोल्ड मुवमेंट पेशंट करतो. ओके, सो दिस इज ॲन अनस्टेबल स्टेज. ओके, सो दिस स्टेज इज नॉट फाउंड विथ द मॉडर्न ॲनास्थेशिया, प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन अँड रॅपिड इंडक्शन. ओके, सो जनरली आत्ता जेव्हा सर्जरीमध्ये ॲनास्थेटिक, जनरल ॲनास्थेटिक यूज केले जातात तेव्हा मॉडर्न टेक्निक्स यूज केले जातात. ओके, जनरली प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन यूज केले जातात किंवा रॅपिड इंडक्शन प्रोड्यूस करणारे जनरल ॲनास्थेटिक यूज केले जातात. सो त्याच्यामध्ये आत्ताचे जे जनरल ॲनास्थेटिक्स आहेत त्याच्यामध्ये जनरली हे जे मेजर सिम्पटम्स आहेत किंवा टॉक्झिक इफेक्ट जे आहेत, लिथल इफेक्ट, लॅरिंगोस्पॉझम किंवा वॉमिटिंग किंवा अनकंट्रोल मुवमेंट आहेत ते दिसत नाहीत. ओके, so this is all about the second stage of the general anesthetics, that is delirium and excitement. Okay, next I will proceed towards the third stage of general anesthetics, that is stage of surgical anesthesia. So इथे काय होतं आहे, extend from the onset of regular respiration टू सिझेशन ऑफ स्पॉन्टेनियस ब्रिदिंग. ओके, सो जनरली सेकंड स्टेपनंतर काय होतं आहे, जे रेस्पायरेशन आहे त्या पर्टिक्युलर पेशंटचं ते जनरली रेग्युलर येतं आहे, नॉर्मल येतं. ओके, सो तिथपासून जे आहे ती स्टेज 3 स्टार्ट होते ॲनास्थेशियाची. त्याच्यामध्ये काय होतं आहे, रेग्युलर रेस्पायरेशन टू सिसेशन ऑफ स्पॉन्टेनियस ब्रिदिंग. ओके, सो ही स्टेज आहे ती स्टॉप कुठे होणार आहे, तर स्पॉन्टेनियस ब्रिदिंग जोपर्यंत स्टार्ट होत नाही आहे तिथपर्यंत ही स्टेज जी आहे ती रन होते. ओके, सो दिस हॅव बीन डिवायडेड इंटू द 4 मेन स्टेप. ओके, सो जनरली ही जी स्टेप आहे, ही जी स्टेज आहे ॲनास्थेशियाची ती जनरली नंतर 4 स्टेजमध्ये डिवाईड केलेली आहे. ओके, सो जनरली जर आपण ह्या स्टेपमध्ये जर इफेक्ट बघितले तर जनरली काय होतं आहे, रेग्युलर रेस्पायरेशन इज रिगेन आफ्टर अ सेकंड स्टेज. ओके, सो सेकंड स्टेज कंप्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, रेग्युलर रेस्पायरेशन आहे बॉडीचं, नॉर्मल रेस्पायरेशन ते बॉडी पुन्हा रिगेन करते, बॉडीला पुन्हा ते रेग्युलर रेस्पायरेशन बॉडीमध्ये सुरू होतं. त्याच्यानंतर ह्या स्टेजमध्ये काय होतं की स्केलेटल मसल्स जे आहेत ते टोटली रिलॅक्स होतात. ओके, सो बॉडीमध्ये जे स्केलेटल मसल्स जे आहे की जे सेकंड स्टेजमध्ये काय होतं आहे, त्याचे जे इनव्हॉलंटरी एक्साइटमेंट मुवमेंट ज्या होतात त्या जनरली थर्ड स्टेपमध्ये त्याचा इफेक्ट काय होणार आहे की ते जे स्केलेटल मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात. ओके, कम्प्लिटली त्यांचं रिलॅक्सेशन होतं. देन ग्रॅज्युअल लॉस ऑफ रिफ्लेक्सेस सच ॲज आयलिड, कंजक्टिव्हल रिफ्लेक्स. ओके, सो जनरली डोळ्यांचे जे रिफ्लेक्स आहेत, ओके, डोळ्यामध्ये जे प्युपिल्समध्ये जे रिफ्लेक्स आहेत ते जनरली काय आहेत, आयलिडवर त्याचा जो इफेक्ट आहे तो जनरली ग्रॅज्युअल लॉस होतो. ओके, म्हणजे पेशंट जो आहे तो जनरली काय आहे, डोळ्यांची जी आयलिडची मुवमेंट आहे, डोळे उघडझाप करण्याची जी पेशंटची ॲबिलिटी आहे ती लॉस होते. ओके, म्हणजे डोळे तसेच्या तसे स्थिर उघडे राहतात. ओके, त्याच्यानंतर कंजक्टिव्हल रिफ्लेक्ससुद्धा जे आहेत ते लॉस होतं. ओके, हिअरिंग कॅपॅसिटी जी आहे, कंजक्टिव्हल कॅपॅसिटी जी आहे कंजक्टिव्हाची, ओके, ती जी आहे ते सुद्धा हे जे रिफ्लेक्स आहेत विच इज रिलेटेड टू आय अँड इयर. ओके, हे जे रिफ्लेक्स आहेत ते जनरली लॉस होतात. ओके, इन थर्ड स्टेज ऑफ ॲनास्थेशिया. The eyeballs are roving. Major surgical operations are done in this stage. ओके, सो जनरली आयबॉल्सवर त्याची इफेक्ट काय आहे तर ते रोविंग इफेक्ट दाखवतात. रोविंग म्हणजे काय तर ते स्थिर होतात. ओके, दॅट इफेक्ट प्रोड्यूस बाय द जनरल ॲनास्थेटिक्स इन थर्ड स्टेज. ओके, सो रोविंग ऑफ आयबॉल सीन. ओके, आणि जनरली ह्या स्टेजमध्ये आहे की जिथे बॉडी कम्प्लिटली काल्म पोझिशनमध्ये गेलेली आहे, कम्प्लिटली त्या बॉडीचं कॉन्शियसनेस आहे, अवेअरनेस आहे, सेन्सेशन आहे ते लॉस झालेलं आहे. ओके, बॉडीचे जे रेस्पायरेशन्स आहेत ते नॉर्मल आहे. ओके, बॉडीमध्ये ज्या आयलिड्स ज्या आयच्या ज्या मुवमेंट्स आहेत किंवा हिअरिंग जे सेन्सेशन आहे ते कम्प्लिटली लॉस झालेलं आहे, बॉडी पूर्ण रेस्टिंग पोझिशनमध्ये आहे. सो ह्या स्टेजमध्ये जे आहेत ते मेजर सर्जरीज ज्या आहेत त्या बॉडीवर केल्या जातात. ओके, सो आता आपण डिफरंट प्लेन्स बघूया. प्लेन 1. ओके, सो प्लेन 1मध्ये काय होतं तर रोविंग ऑफ आयबॉल्स अँड दिस प्लेन एंड्स विथ द आय बिकम फिक्स. ओके, सो जनरली काय होतं डोळे जे आहेत ते स्थिर होतात. ओके, आणि जनरली प्लेन 1 एंड कधी होणार आहे
तर डोळ्यांची जी मूवमेंट आहे ती फिक्स होणार आहे. ओके, सो इन दिस स्टेज प्युपिल्स आर नॉर्मल इन साईज अँड द आयबॉल्स आर रोईंग. ओके, सो जनरली काय होणार आहे, डोळ्यांची जी साईज आहे, जसे आपले नॉर्मल आपण उघडे केल्यानंतर जसे डोळे दिसतात तसे फिक्स त्या पोझिशनमध्ये डोळे राहतात. ओके, इफ द प्युपिल्स आर डायलेटेड रिफ्लेक्सली ड्युरिंग द सेकंड स्टेज दे अटेन अ नॉर्मल साईज. ओके, सो आपण बघितलेलं आहे की सेकंड स्टेजमध्ये काय होतं, प्युपिल्स आहेत त्यांचं डायलेशन होतं. ओके, भीती वाटल्यामुळे घाबरल्यामुळे प्युपिल्सची साईज इन्क्रीज होते. ओके, सो थर्ड स्टेजमध्ये प्लेन 2मध्ये काय होणार आहे, ती जी प्युपिल्स साईज डायलेट झालेली आहे ती नॉर्मलला येणार आहे. ओके, आणि नेक्स्ट आहे दॅट इज रेस्पायरेशन इज फुल. ओके, रेस्पायरेशनसुद्धा नॉर्मल होणार आहे. रेग्युलर डीप अँड द थोरो ॲबडॉमिनल कॅरेक्टर्स. ओके, सो जे काय थोरॅसिक जे इंटरकोस्टल मसल्स आहेत त्यांची जी मुवमेंट्स आहे ती नॉर्मल येते इन प्लेन फर्स्ट. ओके, नेक्स्ट दॅट इज ब्लड प्रेशर अँड पल्स रेट जे आहेत ते सुद्धा नॉर्मल लेवलला येणार आहेत. ओके, सो फर्स्ट प्लेन जे आहे सेकंड स्टेजचं, जे सेकंड स्टेजमध्ये जे इफेक्ट दिसून आले होते एक्साइटमेंटचे और डेलिरियम लाईक इफेक्ट, ते जे सगळे जे आहेत ते नॉर्मल लेवलला येतात इन प्लेन फर्स्ट ऑफ स्टेज 2. ओके, नेक्स्ट प्लेन आहे प्लेन 2 की ज्याच्यामध्ये लॉस ऑफ कॉर्नियल अँड लॅरेंजियल रिफ्लेक्सेस, की ज्याच्यामध्ये कॉर्नियल आणि जे लॅरेंजियल रिफ्लेक्स आहेत विच इज रिलेटेड टू रेस्पायरेशन अँड आय. ओके, सो हे जे रिफ्लेक्स आहेत ते जनरली लॉस होतात. ओके, सो इथे आपण बघूया की जनरली प्लेन 2मध्ये आयबॉल्स जे आहेत ते फिक्स होतात. रेस्पायरेशन इज स्टील रेग्युलर बट द ॲम्प्लिट्यूड ऑफ रेस्पायरेशन इज डिमिनिश्ड. ओके, ॲम्प्लिट्यूड ऑफ रेस्पायरेशन म्हणजे काय, तर रेट व्हॅरिएशन जो रेस्पायरेशनचा होतो तो स्थिर झालेला आहे. ओके, नॉर्मल लेवलला आलेला आहे, त्याच्यामध्ये कोणतेही अल्टरेशन ह्या प्लेनमध्ये होत नाहीत. ओके, द मस्क्युलर रिलॅक्सेशन इज ॲडिक्युएट. ओके, सो मसल्सचं जे रिलॅक्सेशन आहे ते डिझायर्ड क्वांटिटीमध्ये झालेलं आहे, ॲडिक्युएट क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. इन्क्रीज इन द रेस्पायरेशन रेट ऑफ और ब्रीथ होल्डिंग इन द रिस्पॉन्स टू द स्किन इन्सिजन इज अबोलिस्ड. ओके, सो स्किनला जेव्हा इन्सिजन दिले जातात, स्किन जेव्हा कट केली जाते तेव्हा जे ब्रीथ होल्ड करायचे किंवा मसल कॉन्ट्रॅक्शनचे जे रिस्पॉन्स आहेत ते जनरली अबोलिश होतात. ओके, बॉडी कोणताही रिस्पॉन्स तसा स्किन जेव्हा कट केली जाते तेव्हा दाखवत नाही. ओके, अँड द लॅरेंजियल रिफ्लेक्स जे आहेत ते सुद्धा लॉस्ट होतात. ओके, सो त्याच्यामुळे प्लेन 2मध्ये जो आहे तो पेशंट जो आहे तो मोर स्टेबल कंडिशनला जातो. ओके, प्लेन 3 विच इज जनरली रिलेटेड विथ प्युपिल स्टार्ट्स डायलेटिंग अँड लाईट रिफ्लेक्स इज लॉस्ट. ओके, सो प्लेन 3मध्ये काय होतं की प्युपिल्स जे आहेत ते डायलेट व्हायला सुरुवात होते आणि जे लाईट रिफ्लेक्स आहेत ते जनरली लॉस्ट होतात. ओके, सो इन दिस प्लेन देअर इज असिंक्रोनी बिटवीन द थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल रेस्पायरेटरी मुवमेंट. ओके, सो जनरली थोरॅसिकचे जे रिस्पॉन्स आहेत आणि ॲबडॉमिनल्स जे मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये असिंक्रोनी येते, म्हणजे त्यांच्यामध्ये सिंक्रोनाइज्ड वर्किंग बॉडीचं राहत नाही. ओके, सो द ब्लड प्रेशर बिगिन्स टू फॉल. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे ते फॉल्स व्हायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते. इंटरकोस्टल मसल्स आर स्लोली पॅरालाइज्ड. ओके, इंटरकोस्टल मसल्स जनरली रिब्स जे आहेत, ओके, चेस्ट पोर्शनमध्ये ज्या रिब्स आहेत त्याच्यामध्ये इंटरकोस्टल मसल्स असतात की जनरली ते काय करतात की आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जी चेस्टची मुवमेंट आहे, चेस्टचं साईज इन्क्रीज होते, कमी होते. ओके, दिस इज ड्यू टू द इंटरकोस्टल मसल्स. ओके, इंटरकोस्टल मसल्सच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे जी आहे ते आपण श्वास घेऊ शकतो आणि सोडू शकतो. ओके, सो जनरली काय होतं, इंटरकोस्टल मसल्स आर स्लोली पॅरालाइज्ड. ओके, सो इंटरकोस्टल मसल्सची जी मुवमेंट आहे श्वास घेण्यासाठी जी रिक्वायर्ड आहे ते पॅरालाइज होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतीही फ्लेक्झिबिलिटी किंवा मुवमेंट दिसून येत नाही. ओके, द रेस्पायरेशन बिकम्स मोर ॲबडॉमिनल इन कॅरेक्टर्स. ओके, ॲबडॉमिनल इन कॅरेक्टर्स म्हणजे काय होणार आहे, रेस्पायरेशन नॉर्मल चालू राहणार आहे. ओके, प्लेन 3मध्ये रेस्पायरेशन नॉर्मल चालू राहणार आहे. ओके, पण रेस्पायरेशनच्या वेळी जेव्हा चेस्टची जी साईज आहे ती कमी जास्त होते त्याच्याऐवजी काय होणार आहे, ॲबडॉमिनल रिफ्लेक्सेस मिळणार आहे. ओके, जेव्हा श्वास घेणार आहे तेव्हा जनरली ॲबडॉमिन आहे म्हणजे पोटाचा जो भाग आहे त्याची जी साईज आहे ती इन्क्रीज आणि डिक्रीज होणार आहे. ओके.
इन्स्टेड ऑफ चेस्ट. ओके, सो पोटाची साईज कमी जास्त होते म्हणजे थ्रू ॲबडॉमिनल बॉडीचं रेस्पायरेशन आहे ते सुरू राहतं इन प्लेन 3. ओके, त्याच्यानंतर जे प्युपिलरी लाईट रिफ्लेक्सेस आहेत ते लॉस्ट होतात. ओके, सो प्युपिलची जी मुवमेंट आहे लाईट रिफ्लेक्सला डायलेट ऑर कन्स्ट्रिक्ट होण्याची, सो ह्या ज्या मुवमेंट्स आहेत प्युपिलरी रिफ्लेक्स त्या पूर्णपणे लॉस्ट होतात बॉडीमध्ये आणि मस्क्युलर रिलॅक्सेशन आहे ते कंप्लीट दिसून येतं. ओके, सो मॅक्झिमम मस्क्युलर रिलॅक्शन हे प्लेन 3मध्ये दिसून येतं. ओके, नेक्स्ट आहे प्लेन 4 दॅट इज इंटरकोस्टल पॅरालिसिस, शॅलो ॲबडॉमिनल रेस्पायरेशन अँड डायलेशन ऑफ प्युपिल. ओके, सो प्लेन 4मध्ये काय आहे, इंटरकोस्टल मसल्सचं पॅरालिसिस होतं, शॅलो ॲबडॉमिनल रेस्पायरेशन होतं आणि प्युपिल जे आहेत ते डायलेट होतात. ओके, सो द पॅरालिसिस ऑफ इंटरकोस्टल मसल इज कम्प्लिटेड इन प्लेन 3. ओके, की जे 3rd प्लेनमध्ये स्टार्ट होतं आणि 4 प्लेनमध्ये पूर्ण त्या पॅरालिसिस इंटरकोस्टल जे मसल्स आहेत त्याचं पूर्णपणे पॅरालिसिस केलं जातं. ओके, नेक्स्ट द प्युपिल्स आर फर्दर डायलेटेड अँड दे डू नॉट रिस्पॉन्ड्स टू द लाईट. ओके, सो प्युपिल्स जे आहेत ते डायलेटेड आहेत ते तसेच राहतात आणि त्यांच्यावर मग कोणत्याही लाईट रिफ्लेक्सचा असर होत नाही. ओके, ब्लड प्रेशर जे आहे ते लो होत जातं. ऑल द सिक्रिशन्स आर कम्प्लिटली अबोलिस्ड. ओके, सो सगळे जे सिक्रिशन्स आहेत बॉडीमध्ये, सलावरी सिक्रिशन्स असेल, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट सिक्रिशन्स असेल, GI ट्रॅक्ट सिक्रिशन्स असेल, सो सगळे जे सिक्रिशन्स आहेत ते जनरली अबोलिस्ड होतात म्हणजे त्या ग्लँडची जी ॲक्टिव्हिटी आहे ती जनरली अबोलिस्ड होते इन प्लेन 4. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द 3rd स्टेज ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, की ज्याच्यामध्ये जनरली ॲक्च्युअल जी आहे ती सर्जरी कॅरी केली जाते. ओके, नेक्स्ट स्टेज बघायची आपल्याला ॲनास्थेटियाची, जनरल ॲनास्थेटिक्सची, दॅट इज स्टेज ऑफ मेडुलरी पायरॅलिसिस. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज रेस्पायरेटरी पॅरालिसिस स्टेज. ओके, सो याच्यामध्ये काय होतं, फ्रॉम द डायफ्रॅगमॅटिक पॅरालिसिस टू द ॲपनोया अँड द डेथ. ओके, सो पेशंट जो आहे तो फर्स्ट कोणत्या स्टेपमध्ये येतो तर डायफ्रॅगमॅटिक पॅरालिसिस. ओके, सो डायफ्रॅगम आहे त्याचं जनरली पॅरालिसिस होतं. ओके, त्याच्यानंतर पेशंट जो आहे तो ॲपनोया कंडिशनमध्ये जातो. ओके, सो ॲपनोया इट इज नथिंग बट द स्टॉपेज ऑफ ब्रिदिंग. ओके, सो जनरली आपण झोपलेलं असताना जनरली अशी कंडिशन येते की थोड्या वेळासाठी आहे ते आपले ब्रिदिंग जे आहे नॉर्मल ब्रिदिंग ते बॉडीमध्ये स्टॉप केलं जातं. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲपनोया. ओके, सो जनरली इथे काय आहे की डायफ्रॅगमचं पॅरालिसिस झाल्यानंतर ब्रिदिंगचं स्टॉपेज होतं आणि मग लास्ट जो आहे पेशंट जो आहे तो डेथ होते त्या पेशंटची. ओके, सो जेव्हा जनरल ॲनास्थेटिकची 4th स्टेज येते तेव्हा फर्स्ट काय होतं तर डायफ्रॅगमॅटिक पॅरालिसिस होतं, डायफ्रॅगमचं पॅरालिसिस केलं जातं, त्याची कोणतीही मुवमेंट होत नाही. त्याच्यानंतर ॲपनोइया प्रोड्यूस होतं आणि पेशंट जे आहे त्याच्यामध्ये पेशंटची डेथ होते. सो ऑल रिफ्लेक्सेस ॲक्टिव्हिटीज लॉस्ट अँड प्युपिल्स आर वाईडली डायलेटेड. ओके, सो सगळ्या रिफ्लेक्सची ॲक्टिव्हिटी आहे पेशंटची ती लॉस होते, प्युपिल्स जे आहेत ते डायलेट होतात आणि जनरली ऑल द ॲक्टिव्हिटीज आहेत पेशंटच्या त्या लॉस्ट होतात. So severe depression of vasomotor centers in the medulla as well as the respiratory centers. ओके, सो जनरली त्याचे जे इफेक्ट आहेत ते जनरली कशावर आहेत तर वॅसोमोटर सेंटरवर आणि रेस्पायरेटरी सेंटरवर. ओके, सो मेडुलामध्ये जे वॅसोमोटर सेंटर आहे वॅसोमोटर सेंटर जे आहे ते जनरली काय करतं जे ब्लड्स वेसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करायचं काम जे आहे ते वॅसोमोटर सेंटर करतं. ओके, सो ह्या सेंटरचं डिप्रेशन होतं, ह्या सेंटरवर जे इनहिबिशन ॲक्शन प्रोड्यूस होते आणि जनरली रेस्पायरेटरी सेंटर जे आहे बॉडीमध्ये त्याच्यावर डिप्रेशन ॲक्शन प्रोड्यूस होते. ओके, सो जनरली स्टेज 4 जी आहे जनरल ॲनास्थेटिकमध्ये जनरली क्रिएट होत नाही. जनरली कोणत्या कंडिशनमध्ये होते मी तुम्हाला सांगितलं आहे तर जेव्हा त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल बॉडीमध्ये किंवा तो जो ड्रग्ज आहे तो इलिमिनेट बॉडीमधून होत नसेल तेव्हा ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत त्या अराईज होतात. ओके, सो त्याच्यामुळे वॅसोमोटर सेंटर आहे आणि रेस्पायरेटरी सेंटर आहे हे टोटली कोलॅप्स होतं. पेशंट जो आहे तो कोमा कंडिशनमध्ये जातो आणि मग फायनली जो पेशंट जो आहे त्याची काय होते डेथ होते. ओके, सो दीज आर द होल 4 स्टेजेस ऑफ जनरल ॲनास्थेटिक. ओके, सो जनरल ॲनास्थेटिकच्या ह्या 4 स्टेजेस आहेत. ओके,
सो आजचं लेक्चर मी इथे स्टॉप करते. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनास्थेटिक्स म्हणजे काय इन डिटेल समजून घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जे ॲनास्थेटिक्स आहेत त्याचे डिफरंट टाईप्स बघितलेले आहेत. लोकल ॲनास्थेटिक्स असेल, रिजनल ॲनास्थेटिक्स आहे, जनरल ॲनास्थेटिक्स आहे. त्याच्यानंतर आपण जनरल ॲनास्थेटिक्स समजून घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जनरल ॲनास्थेटिक्समध्ये आयडियल कोणत्या प्रॉपर्टीज एसेन्शियल आहेत, कोणता इफेक्ट ते प्रोड्यूस करतात ते आपण बघितलेलं आहे. कोणते पेशंट फॅक्टर्स असेल किंवा ड्रग रिलेटेड फॅक्टर्स आहेत की ते जनरल ॲनास्थेटिकचे ॲक्शनवर मॉडिफाय करू शकतात किंवा अल्टर करू शकतात ॲक्शन, ते आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण डिफरंट स्टेजेस बघितलेले आहेत. एखादा ॲनास्थेशिया बॉडीमध्ये जेव्हा इंड्यूस केला जातो, एंटर केलं जातं एखाद्या ॲनास्थेटिक मेडिकेशन, तेव्हा जनरली 3 स्टेजमध्ये पेशंट जातो. ओके, इंडक्शन, मेंटेनन्स आणि रिकव्हरी. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आता इन डिटेल इन ब्रीफ डिस्क्राईब केलेलं आहे की व्हेरियस स्टेजेस ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, सो स्टेज 1, 2, 3 आणि 4. ओके, सो अशा 4 स्टेजेस आहेत जनरल ॲनास्थेटिकच्या की ह्याच्यावर जनरली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, डेफिनेशन्ससुद्धा आहेत जनरल ॲनास्थेटिक्स ह्यासुद्धा एक्झाममध्ये डेफिनेशन्स ज्या टर्म आहेत त्या एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आजचं लेक्चर फार इम्पॉर्टंट आहे. जनरली एक्झाममध्ये ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. ओके, सो आजच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणताही पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनली विचारा, आपण तो रिपीट घेऊया. ओके, सो हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर लिसनिंग मी. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.